काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये मिसिंग लिंकच्या प्रश्नाला उत्तर देत असताना फारच हिंसक झाले होते, अस्वस्थ झाले होते. त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रचंड राग आला होता. ज्या महाराष्ट्रातल्या गल्लीबोळातल्या लोकांनी त्यांना मतं देऊन निवडून दिलं, त्या गल्लीबोळातल्या लोकांबद्दल अत्यंत तुच्छता भावाने बोलताना, ज्यांना गल्लीतला कुत्राही विचारत नाही अशा पद्धतीची संभावना करत याच महाराष्ट्राच्या जनतेबद्दल कुत्ते, भाडेके, टट्टे अशा प्रकारचे शब्दप्रयोग ते करत होते. हे किती विशेष आहे की मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर तुम्ही माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका असं ते ठणकावून सांगत होते. मुळात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणे हा जनतेचा अधिकार आहे. कारण ज्या मिसिंग लिंकच्या वरून हे सगळं रामायण आणि हा सगळा अकांड तांडव मुख्यमंत्र्यांनी केला, तो मिसिंग लिंक 7,120 कोटी रुपये खर्च करून उभारला गेला. हे 7,120 कोटी रुपये हे कुणाही सत्ताधाऱ्यांच्या वैयक्तिक खिशातले पैसे गेले नाही, तर हे पैसे महाराष्ट्रातल्या जनतेने, ज्यांनी आपल्या कष्टाने रोड टॅक्स, टोल टॅक्स, घरपट्टी, पाणीपट्टी किंवा मालमत्ता कर, वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले, त्या कराच्या पैशातनं हा प्रकल्प उभारला गेला. त्यामुळे या प्रकल्पाच्या संबंधाने काही झालं तर त्याचे प्रश्न अर्थातच मुख्यमंत्री महोदय तुम्हाला विचारले जातील. कारण याच्या लोकार्पण सोहळ्याला तुम्हाला आठवत असेल की तुमच्या सगळीकडे डिजिटल आणि होर्डिंग्स लागले होते. जर क्रेडिट घ्यायला तुम्ही पुढे असता तर त्यात काही दोष उद्भवला तर त्याची जबाबदारी सुद्धा घेणं ही तुमची कर्तव्य आहे. पण असं करण्याच्या ऐवजी तुम्ही सरळ सरळ महाराष्ट्राच्या जनतेला कुत्ते, भाडेके, टट्टे असं म्हणाल. शोभलं तुम्हाला? आणि ही महाराष्ट्राची बदनामी आहे. अहो, महाराष्ट्राच्या बदनामीची व्याख्या कळते का? छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य. ज्या शिवरायांचं नाव घेतल्यानंतर आमच्या धमन्या धमन्यामध्ये एक स्फुरण चढतं, त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा समुद्रकिनारी असणारा जमीनदोस्त होतो, तेव्हा खरा महाराष्ट्राचा अवमान होतो. इथल्या ड्रग्जची पाळंमुळं अजिबात खणून न काढता दर दिवसाला इथं ड्रग्जचे नवे साठे सापडतात आणि महाराष्ट्राचा उल्लेख जेव्हा वेगवेगळ्या वर्तमानपत्रातनं उडता महाराष्ट्र होतो तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. 3-3, 4-4 वर्षाच्या अद्याप न उमललेल्या कळ्या कुस्करल्या जातात आणि अजिबात गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहत नाही, तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. महाराष्ट्रातले वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस असेल, बल्क ड्रग पार्क असेल, असे प्रकल्प गुजरातला नेले जातात, तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. महाराष्ट्रातल्या माणसाला महाराष्ट्रातच जेव्हा घरं नाकारली जातात आणि परप्रांतीयांची आक्रमणं वाढत जातात तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना, ज्यांनी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनावर गारुड केलं, त्या अजितदादांच्या अपघाताची साधी FIR महाराष्ट्रात दाखल होऊ शकत नाही, त्यासाठी परक्या राज्यात जावं लागतं, तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना सुरक्षितपणे वावरता येत नाही. महाराष्ट्रातल्या किती मुली बेपत्ता झाल्यात याच्या आकडेवाऱ्या जेव्हा वेबसाईटवर प्रकाशित होतात तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. विशेषतः ज्या क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांनी महाराष्ट्राच्या वैचारिक आधारशिला ठेवली, त्यांच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये गरज नसताना भाजपाची एखादी महिला लोकप्रतिनिधी तिथे अतिक्रमण करून घुसते आणि जाणीवपूर्वक क्रांतीबांच्या विचारांना चूड लावण्याचा प्रयत्न करते, तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार एकमेकांची गचोंडी धरतात, अर्वाच्य शिवीगाळ करतात, तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमदार खासदार पत्रकारांना किंवा महिला डॉक्टरला किंवा एखाद्या प्रकाशकाला आई बहिणीवरून शिवीगाळ करतात, मारहाण करण्याचा प्रयत्न करतात, जिवे मारण्याचा धमक्या देतात आणि यामध्ये ग्रह खातं हातबलतेने नुसती बघ्याची भूमिका घेतं, तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होते. देवेंद्रजी, बदनामी म्हणजे काय हे जरा समजून घ्या. तुम्हाला प्रश्न विचारणे म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नाही आणि तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे. तो अधिकार ते बजावत राहतील. पण तुमचा प्रॉब्लेम असा झालाय की तुम्हाला सभागृहात विरोधी पक्षनेता नको, तुम्हाला कुणीही टीकाकार नको, तुम्हाला माध्यमांमधून कुणी प्रश्न विचारणारा नको, कुठलाही विरोधी स्वर तुम्हाला सध्या सहन होत नाहीये. कारण तुम्ही नार्सिझमच्या विकाराचे जणू बळी ठरत आहात. एका अर्थाने तुम्ही आत्ममुग्ध झालेले आहात का? तर जरा बाहेर बघा.
आणि एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या तुम्ही काय प्रतिमा निर्माण केली आहे आणि महाराष्ट्राचा वैचारिक स्तर किती खालावत गेला आहे यावरही विचार करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राची बदनामी कशाला म्हणतात. बाकी महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मोठ्या ताकदीने लढण्यासाठी सज्ज आहे.